मी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 19 जानेवारीला सोलापूरमध्ये असणार आहेत। देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, लोकार्पण होणार आहे। सुमारे 15,000 घरांचं पंतप्रधानांच्या हस्ते वाटप होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वीच नाशिक आणि नवी मुंबई दौऱ्यावर आले होते आणि आता पंतप्रधान हे सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत। 19 जानेवारीला ते सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत। देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। सुमारे 15,000 घरांचं पंतप्रधान यावेळी वाटप करणार आहेत। त्यासोबतच विविध कार्यक्रमही पंतप्रधानांचे या दौऱ्यादरम्यान नियोजित आहेत। त्यामुळे पंतप्रधानांच्या या सोलापूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये जय्यत तयारीही करण्यात आलेली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांचा बंदोबस्तही या ठिकाणी केला जाणार आहे। पंतप्रधानांच्या या सोलापूर दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत दूरध्वनीवरून जोडले गेले आहेत। मनोज, पंतप्रधान हे 19 जानेवारीला सोलापूरमध्ये असणार आहेत, त्यांचा हा दौरा कसा असणार आहे? नक्कीच मिळेल। आपण बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारीला सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत। गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या माध्यमातून उभारलेल्या महत्त्वाची प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। आपण बघितलं तर देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि पंतप्रधान आवास योजनेतून ही अंतर्गत ही घरे बांधण्यात आली आहेत। आपण बघितलं ही घरे सोलापूरमधील रे नगर येथे 365 एकर जागेवरील प्रकल्पावर बांधण्यात आली असून त्यावर सुमारे 30,000 घरांपैकी 15,000 घरे ही तयार घरांचे वाटप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। त्यामुळे असंघटित श्रमिक कामगारांना 5 लाखात आपल्या हक्काची घरे मिळणार आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना घराचे वितरण करण्यात चावी वाटपाचे नियोजन देखील करण्यात आलेले आहे। आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नवीन वर्षामध्ये हा दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौरा आहे आणि आगामी निवडणुकीच्या तोंडावर आपण म्हणजे पंतप्रधान यांचा दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौरा आहे आणि मोठ्या प्रमाणात विकासाची कामं पंतप्रधान यांच्या हस्ते होते। तसंच केंद्र सरकारकडून तसंच महायुतीकडून मोठ्या प्रमाणात विकासाची कामं ही नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहेत आणि मोठ्या संख्येने विकास हे महायुतीकडून आणि केंद्र सरकारकडून होताना पाहायला मिळत आहे। कारण की पूर्णपणे आपण बघितलं तर केंद्र सरकार आणि महायुतीकडून पूर्णपणे विरोधी पक्षाला पूर्णपणे मात देण्याचा कार्यक्रम या माध्यमातून होताना दिसत आहे आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन देखील या ठिकाणी होणार आहे। अगदी मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।